145 डेज चॅलेंज, कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षेसाठीचा फ्री मेंटॉरशिप प्रोग्राम असेल किंवा 100 डेज चॅलेंज असेल. या दोन्ही चॅलेंजेसमध्ये सुरुवातीलाच मी तुम्हा लोकांना एक प्रॉमिस केलं होतं की या पूर्ण प्रवासामध्ये आपण ज्यावेळेला अभ्यासाच्या फेजमध्ये काही मानसिक त्रासांना सामोरे जातो. बऱ्याचदा असं होतं की अभ्यास करायचा आहे, सगळी सिच्युएशन समजते, पण तरीसुद्धा मानसिक ताण इतका आलेला असतो, आजूबाजूच्या घटना अशा घडत असतात, अशी माणसं आपल्याला भेटत असतात किंवा आपल्याच जवळची माणसं अशी वागत असतात की आपण ठरवलं तरीसुद्धा आपण अभ्यासावरती लक्ष नाही देऊ शकत. आणि याच्याबद्दल मी डेफिनेटली तुम्हाला गाईड करेन, हे मी त्यावेळेला बोलले होते. सो आजचा हा व्हिडिओ जो आहे या मानसिक ताणाला कसं सामोरं जायचं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्याहीपेक्षा जास्त स्पेसिफिक जर म्हटलं तर मला एका स्टुडंटनी एक क्वेश्चन विचारलेला, म्हणजे सगळी सिच्युएशन त्यांनी मला एक्सप्लेन केली की असं असं होतं आहे, सध्या हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये आणि करायचं आहे, स्वप्न डोळ्यासमोर दिसतं आहे, पण मी आता इतकी थकले या सगळ्या गोष्टीतून की मला कुठेतरी दूर निघून जावं असं वाटतंय. सो ज्यावेळेला तुम्ही या पॉईंटला येतात की कुठेतरी दूर निघून जावं असं वाटतंय, काहीच नको, अशा ठिकाणी जावं असं वाटतंय जिथे माणसंच नाही आहेत, त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर ही सिच्युएशन नेमकी काय असते? मी स्वतः माझ्या लाईफमध्ये या फेजमधून गेली आहे. ज्यावेळेला मी CBSE स्कूलला ॲज अ टीचर जॉब करत होते त्यावेळेला माझ्या लाईफमध्ये पण असे म्हणजे प्रसंग आले ज्यावेळेला म्हणजे मी घरून जेव्हा निघायचे मला घरामध्ये थांबावं असं नाही वाटायचं. शाळेमध्ये जायचे, शाळेतही सेम तेच अस्वस्थ वाटणं असायचं. शाळेतून घरी जावं असं नाही वाटायचं, घरून शाळेतही जावं असं नाही वाटायचं. रोडला आल्यानंतर असं वाटायचं की हा रस्ता संपूच नये कधी, म्हणजे आपण फक्त चालत राहावं आणि हा रस्ता कधीच कुठेच संपू नये, म्हणजे मला कुठल्याही एका ठिकाणी जावं असं वाटायचं नाही. आणि मग या सिच्युएशनला डील करणं खरंच खूप कठीण जातं, कारण आपण कुठेही असू, कोणासोबतही असू, कुठल्याही सिच्युएशनमध्ये असू, आपलं मन कशातच लागत नाही, कारण आपल्या आतमध्ये काहीतरी असं सुरू असतं जे आपल्याला फाइंड आउट पण करता येत नाही की नेमकं हे घडतंय कशामुळे, कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय ती गोष्ट पण समजत नाही. आपल्याला फक्त इतकं वाटत असतं की कुठेतरी दूर निघून जायचं आहे, मला हे सगळं नको आहे, म्हणजे आत्ता जी सिच्युएशन आहे ना ही मला नाही फेस करायची, माझ्या लाईफमध्येही नको आहे. आता या गोष्टींना सामोरं कसं जायचं? सगळ्यात पहिली गोष्ट तर एक्सेप्ट करा, जी तुमच्या लाईफची रियालिटी आहे ती एक्सेप्ट करा, ती सिच्युएशन समजून घ्या. ज्यावेळेला आपण शांत बसतो आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली गोष्टी अशा का घडत आहेत, त्यावेळेला बऱ्यापैकी प्रॉब्लेम हा आपला सॉल्व्ह झालेला असतो आणि मग जो मेन मुद्दा असतो ना तो सॉल्व्ह करण्याकडे जायचं. एक एक्झाम्पल देते. असं समजा की हे तुमचं घर आहे, या घराच्या बाहेर तुम्ही गेटवरती आलाय, इथे तुमच्या घराचं गेट आहे, तुम्ही इथे गेटवरती आलायत आणि इथे आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की तुमच्या घरामध्ये ना एक राक्षस बसलाय. आता हा जो राक्षस आहे त्याची तुम्हाला भीती वाटते आणि म्हणून तुम्ही काय करताय, इथून तुमच्या घरामध्ये जाण्याचं टाळताय. पण ॲक्च्युली जेव्हा तो राक्षस तुम्हाला दिसतोय ना तो अतिशय वीक आहे, असं त्याच्यामध्ये फार काही ताकद नाही आहे आणि तुम्ही जर आतमध्ये गेलात आणि तुम्ही जर त्याला हाकललं तर तो सहज बाहेर निघू शकतो. पण तुम्हाला स्वतःबद्दल तो कॉन्फिडन्स नाही की मी तिथे जाईन आणि त्याला बाहेर काढेन, किंवा तुमची इच्छा पण नाही आहे, म्हणजे ती एक भीती पण आहे तुमच्या मनामध्ये आणि तुम्ही ट्राय नाही करत. तुम्ही इथेच बसलाय आणि तुम्ही फक्त अस्वस्थ आहे की काय करू यार, तो राक्षस बाहेर नाही येते आणि मी त्याला बाहेर कसं काढू. आणि एका पॉईंटला तर तुम्ही त्याला बाहेर काढण्याचा विचारही सोडून देता. तुम्ही फक्त इथे बसता आणि रडता की मला घरच नाही आहे, मी कुठे जाऊ, मी काय करू. आणि तुम्ही ज्या वेळेला त्याला दुर्लक्षित करत असता, हा राक्षस नंतर याची एक फॅमिली बनते. या राक्षसाची आणखी लहान लहान मुलं येतात आणि हे सगळे लोक तुमच्या घरावरती कब्जा करतात. अँड नाव यांना बाहेर काढणं हे तुमच्यासाठी जवळपास अशक्य होतं आणि तुम्ही इथेच बसून खंगून जातात, खचून जातात, अगदी म्हणजे पूर्णपणे हतबल होऊन तुमच्या विनाशाकडे तुम्ही जायला लागतात. आणि ज्या क्षणी, ज्या दिवशी तुम्हाला हे रिअलाईज होतं की मी आजही उठून यांच्यासोबत लढू शकतो, मी आजही उठून यांना घरातून हाकलून देऊ शकतो, तोपर्यंत कदाचित खूप वेळ झालेला असेल. पण जर रिअलाईज झालं तर तुम्ही उठाल आणि यांच्याशी लढायला सुरुवात कराल आणि हे एक 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 करत सगळे गायब होतील आणि तुमचं घर तुम्हाला परत मिळेल. पण जर तुम्हाला ज्यावेळेला हा पहिलाच एक राक्षस तुमच्या घरात बसलेला दिसलाय
त्याच वेळेला जर तुम्ही लढण्याची हिंमत दाखवलीत, त्याला बाहेर हाकलून द्यायचं धैर्य दाखवलं, तर कदाचित ही एवढी सगळी त्याची फॅमिली वाढणार नाही. आता हे मी कुठल्याही राक्षसाबद्दल बोलत नाही आहे, हे मी बोलते आपल्या डोक्यामध्ये जे विचार चालू असतात, आपल्या डोक्यामध्ये जे निगेटिव्ह थॉट्स असतात, आपल्या डोक्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला इतक्या बॅडली इम्पॅक्ट करतात की ज्याच्यामुळे आपण लाईफमध्ये पुढे सरकू शकत नाही. ऑब्वियसली मागे जाण्याचा तर प्रश्नच येत नाही, पण आपण अशा पद्धतीने स्टक झालेलो असतो की तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की कुठेतरी दूर निघून जावं असं वाटतं. सो पहिल्यांदा तर त्या राक्षसाला आयडेंटिफाय करा की असा कुठला राक्षस आहे जो माझ्या इथे बसला आहे आणि मला त्याला बाहेर काढायचा आहे. तो कुठलाही एक विचार असू शकतो, कुठल्याही एखाद्या व्यक्तीबद्दलचा मनामध्ये असणारा राग असू शकतो, कुठल्याही एका व्यक्तीच्या बद्दलचा मनामध्ये असणारा संशय असू शकतो. तो संशय कदाचित संशय किंवा सेल्फ डाऊटही असू शकतो, स्वतःबद्दलच एक कमीपणाची भावना, मी हे नाही करू शकत किंवा मला सगळ्यांनी अंडर एस्टिमेट केलं तर कदाचित मी त्या लायकच नाही आहे, ही एक भावना असू शकते. आणि ती एक गोष्ट इतक्या सगळ्या गोष्टींना जन्म देईल की परत त्याच्यातून बाहेर पडणं त्रासदायक ठरेल. जसं मी एक एक्सपिरियन्स सांगेन माझ्या फ्रेंडच्या बाबतीतला. माझी एक मैत्रीण आहे, ती ॲक्च्युली खूप निरागस आहे, मनाने खूप चांगली आहे आणि सगळ्यांची मनं जपण्याचा प्रयत्न करते. पण याचा म्हणजे दुष्परिणाम असा होतो, तिला त्रास या गोष्टीचा होतो की लोक तिला सहज मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात किंवा तिला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा की तिला खोटं बोलता येत नाही. आणि एखाद्या सिच्युएशनमध्ये जेव्हा ती सांगत असते की हे असं आहे, मी तुम्हाला ऑलरेडी ही गोष्ट दिली होती, समोरची व्यक्ती तिला वेड्यात काढायचा प्रयत्न करते, नाही तू दिलंच नाही आहे, नाही तू दिलंच नाही आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे बऱ्याचदा तिच्या जवळचे, तिच्या फॅमिलीमधले लोकसुद्धा या बाबतीत तिलाच दोष देतात की नाही तुझ्याकडूनच कदाचित चुकलं असेल. आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागला आहे की तिला स्वतःबद्दल म्हणजे कुठलीही गोष्ट इन जनरल जरी समोरच्या व्यक्तीला सांगायची असेल, इवन फॅमिलीमध्ये सुद्धा जर स्वतःचं मत मांडायचं असेल, तर तिला ते सांगण्यापूर्वी असं वाटतं की मी ही गोष्ट यांना सांगितली तर खरं वाटेल का. म्हणजे उदाहरणार्थ तिचं डोकं दुखतंय किंवा तिला ताप आलाय, तिला बरं नाही वाटत आहे, आणि जर ती म्हणाली किंवा दुसरं उदाहरण घेत तिला समजा उलटी वगैरे झाली, असं काहीतरी तिला त्रास होतोय, तर ती ज्या वेळेला घरातल्यांना हे सांगेल की मला असा असा त्रास व्हायला लागला आहे, तेव्हा तिच्या डोक्यात हा डाऊट असेल की यांना खरं वाटेल का की मला खरंच त्रास होतोय, की यांना असं वाटत असेल की मी नाटक करते पण मला तर खरा त्रास होतोय, मग मी यांना कसं पटवून देऊ. जेव्हा की बऱ्याचदा ती ज्या वेळेला स्वतःहून म्हणेल की मला असा असा त्रास होतोय, घरातले मान्य करतील, घरातल्यांना खरंही वाटेल, पण तिच्या डोक्यामध्ये आता हा इतका डाऊट निर्माण झालाय की यांना खरं वाटेल का. आणि मग आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीकडे ती त्या दृष्टिकोनातून पाहते की मी कुठलीही गोष्ट बोलले तर ह्या व्यक्तीला खरं नाही वाटणार. आणि मग तिला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीचे प्रूफ गोळा करत बसला पाहिजे का की हे खरंच असं होतं. आणि हे का होतंय, कारण अशी सिच्युएशन परत परत तिच्या लाईफमध्ये आली की ज्या वेळेला तिला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला, जेव्हा की ती खोटी नव्हती. आणि मग हा जो काही एक सेल्फ डाऊट येतो तो आपल्याला समजणं गरजेचं असतं. आणि एक दिवस आपण स्वतःसाठी ठामपणे उभं राहण्याचं ठरवायला पाहिजे, ठामपणे उभं राहणं गरजेचं असतं. आणि समोर येणाऱ्या सिच्युएशनला, समोर येणाऱ्या व्यक्तीला हे असंच आहे आणि हे असंच आहे हे स्पष्टपणे सांगता येणं गरजेचं असतं. अदरवाईज येणारी प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक व्यक्ती, कुठलीही घडणारी घटना आपला गैरफायदा घेऊन जाते आणि याचा आपल्याला इतका त्रास होतो की मग आपल्याला कुठेच शांत वाटत नाही. आणखी एक छोटासा किस्सा मी शेअर करेन. मला मागच्या 15-20 दिवसांपूर्वी असं होत होतं 2 दिवस की माझं मन कशात लागत नव्हतं आणि मला कळतही नव्हतं की एक्झॅक्टली काय होतंय, म्हणजे कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मला त्रास होतोय ना. म्हणजे लेक्चरमध्ये मन नाही, म्हणजे कुठलीच गोष्ट माझी व्यवस्थित होत नाही आणि ते का होत नाही हे मला समजत नव्हतं. आणि मग अशी खूप सगळी कामं पेंडिंगला पडलेली होती माझी आणि टू डू लिस्ट माझी नेहमी तयार असते की मला हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे, लिस्ट असते. इथे पण बाजूला एक बोर्ड आहे, त्याच्यावरती मी ती कामं लिहून ठेवलेली असतात. आणि मग म्हटलं की म्हणजे काहीच नाही होते, चला आपण याच्यातलं अशी जी नॉर्मलवाली कामं आहेत ना ती तरी करून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये एक होतं की मला एका स्टुडंटनी एक मेसेज केलेला आणि त्यांची जी सिच्युएशन आहे ती सगळी एक्सप्लेन केलेली होती आणि ॲक्च्युली ती खूप वाईट सिच्युएशनमध्ये होती. आणि तिथे तिला खरंच म्हणजे मी काहीतरी रिप्लाय देणं गरजेचं होतं, पण ॲक्च्युली मी तिला टेक्स्ट मेसेज करून रिप्लाय करू शकत नव्हते, कारण मला तिला जे सांगायचं ते तिला टेक्स्ट मेसेजनी समजणार नाही याची मला खात्री होती. आता जर मी तिला व्हॉईस मेसेज करायचं किंवा काय, तर मी आधी इतक्या धावपळीत होते की मला
त्याच्यासाठी जो ठराविक वेळ देणं गरजेचं आहे तो देणं शक्य नाही झालं. आणि मग जेव्हा मी त्या दिवशी असंच म्हटलं की नाही ॲटलिस्ट हे तरी करूयात की बाकी काही होत नाही, म्हणून मी बसले, एक 5-6 मिनिटांचं रेकॉर्डिंग केलं आणि त्या रेकॉर्डिंगमधून मी तिला एक्सप्लेन केलं की तू या सिच्युएशनशी कसं डील करायला पाहिजे. कदाचित एका दिवसात नाही निघणार बाहेर, पण हळूहळू तू हील होशील या सगळ्या गोष्टीतून. अँड मी तो व्हॉईस मेसेज सेंड केला. मी तिला खूप मनापासून सॉरी म्हटले की मी खूप लेट रिप्लाय करते. अँड देन आय डोंट नो वाय बट दुसऱ्याच क्षणी मला इतकं रिलॅक्स फील व्हायला लागलं की म्हणजे कितीतरी मोठं ओझं डोक्यावरचं खाली झाल्यासारखं वाटलं. जेव्हा की माझ्याकडे टू डू लिस्टमध्ये खूप सगळी कामं होती, पण ते मी एक काम केलं आणि मला खूप रिलॅक्स वाटलं. आणि मग मी विचार करायला लागले की इतकं रिलॅक्स का वाटलं मला अचानक. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही एक गोष्ट अशी होती जी माझ्या म्हणजे बॅक ऑफ द माइंड कंटिन्यू सुरू होती. कारण ती ज्या सिच्युएशनमध्ये होती ना ती मुलगी, ती सिच्युएशन इतकी वर्स्ट होती आणि तिने जेव्हा मला मेसेज केला ना ती एक शेवटची होप म्हणून माझ्याकडे बघत होती की मॅमचा एक रिप्लाय येईल, कदाचित मला जगण्यासाठी एक नवी दिशा मिळेल. आणि मलाही हे माहिती होतं की आत्ता तिला माझ्या रिप्लायची, माझ्या आधाराची गरज आहे आणि तो मी देणं गरजेचं आहे. आणि हे मला माहिती होतं, पण मला तिला प्रॉपर रिप्लाय द्यायचा आहे म्हणून मी ते टाळत होते. आणि तो एक गिल्ट माझ्या मनामध्ये साचत होता की यार आपल्याला तिला रिप्लाय द्यायचा होता, आपण नाही दिला अजून, आपण द्यायला पाहिजे, पण थोडा वेळ काढणं गरजेचं आहे आणि शांत डोक्याने रिप्लाय द्यायचा आहे. त्याच्यात तो राहून गेला. पण ज्या क्षणी मी तिला रिप्लाय दिला मला आयुष्यात कधी इतकं रिलॅक्स वाटलं नसेल जितकं रिलॅक्स मला फील झालं. सो अशी एखादी गोष्ट कदाचित तुमच्या बॅक ऑफ द माइंड सुरू असेल जी तुम्हाला ट्रिगर करते पण तुमच्या लक्षात नाही येते. सो ती फाइंड आउट करा. आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही थोडेसे जे वेज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन, जे मी अशा सिच्युएशनमध्ये फॉलो करते. बऱ्याचदा तर लगेच म्हणजे असं फील व्हायला लागले आणि लगेच त्याच्यातून बाहेर आले असं तर होत नाही, थोडा वेळ जातो. पण नंतर ज्या वेळेला रिअलाईज होतं की आपण खूप वेळ वाया घालवतो याच्यामध्ये, ही गोष्ट तितकीशी इम्पॉर्टंट नाही आहे, त्यावेळेला मग जे पण पॉसिबल वेज आहेत ते मी तिथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. ते मी तुमच्यासोबत शेअर करते. एक तर ही गोष्ट एक्सेप्ट करा की प्रॉब्लेम हा त्या सिच्युएशनचा, त्या जागेचा किंवा त्या लोकांचा नाही आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं ना ही जागाच माझ्यासाठी खराब आहे, इथली माणसंच माझ्यासाठी खराब आहेत आणि म्हणून मला हा त्रास होतोय, म्हणून मला इथून निघून जायचं आहे. पण जर ते विचार तुमच्या डोक्यात असतील ना, तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन बसलात तरी सुद्धा तुम्हाला तोच त्रास होणार आहे. बऱ्याचदा आपल्याला काहीतरी फील होत असतं, वाईट वाटत असतं, रडायला येत असतं, म्हणून आपण असा विचार करतो की नाही चला आपण कुठेतरी माणसांमध्ये जाऊयात, एखाद्या फंक्शनमध्ये जाऊयात, एखाद्या पार्टीमध्ये जाऊयात, तिथे थोडंसं एन्जॉय करूयात. पण तिथे गेल्यानंतर पण लाखोंच्या गर्दीत आपण एकटेच असतो. सो ही गोष्ट एक्सेप्ट करा की ती जागा, तिथले लोक, तिथली सिच्युएशन हे तुमच्या टेन्शनसाठी किंवा तुमच्या अस्वस्थ वाटण्यापाठीमागचं कारण नाही आहे. तुम्ही स्वतः ते कारण आहात. तुम्हाला इथून बदलावं लागेल आणि मग बदलायचं तुम्ही ठरवलं की आपोआप बदल व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे ते सिच्युएशन तुम्ही जी आहे ती सेम करा. त्या थॉट्सना रिप्लाय द्यायला सुरुवात करा. बऱ्याचदा आपण विचारांना टाळत असतो. एखादा विचार डोक्यात आला तर, आणि ते विचार टाळण्यामुळे ते विचार खूप आक्रमकपणे आपल्यावरती म्हणजे हावी व्हायला बघतात आणि मग आपण हतबल होऊन जातो. सो जर असे काही थॉट्स येत असतील तर त्यांच्याशी डील करा. त्या विचारांचा जो प्रश्न असेल त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. काही वेळेला प्रतिप्रश्न करा स्वतःला. तुम्ही त्याच्यातून हळूहळू बाहेर याल. त्याच्यानंतर काही स्पिरिच्युअल वेज आहेत जे मी स्वतः पण फॉलो करते. जर खूप अस्वस्थ वाटते, कुठेतरी निघून जावं असं वाटतं ना, काही गोष्टी करा. एक, आंघोळ करा. आता हे आय डोंट नो म्हणजे सायंटिफिकली या गोष्टी किती प्रूव्हन आहेत, बट माझ्या बाबतीत ह्या गोष्टी 100% काम करतात. इवन माझी दीदी असेल किंवा माझ्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्या बाबतीत पण या गोष्टी खूप काम करतात. म्हणून मी सांगते, आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा. खूप निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाईल. खूप रिलॅक्स फील व्हायला लागेल. जर तुम्ही गृहिणी आहात, घर सांभाळताय, घर जेव्हा तुम्ही पुसताय घराची फरशी तेव्हासुद्धा त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि घराची फरशी जी आहे ती पुसून घ्या. खूप म्हणजे घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ना ती बाहेर पडायला सुरुवात होते आणि आपल्याला रिलॅक्स फील व्हायला लागतं. दुसरं आहे, संध्याकाळच्या वेळेला कापूर वगैरे जाळा. सकाळी देवपूजा केल्यानंतर तर ऑब्वियसली संध्याकाळच्या वेळेला पण घरामध्ये कापूर वगैरे जाळा किंवा आपण धूप लावतो ते लावा. त्याने पण आपल्याला खूप रिलॅक्स फील होतं. मला बऱ्याचदा असं वाटायचं की यार ह्याच्यामध्ये कुठे टाईम घालवा एवढं पूजापाठ वगैरे करण्यात, पण नंतर रिअलाईज व्हायला लागलं की
आपल्याला जो टाईम तिथे गेला असं वाटतं ना, तो टाईम ॲक्च्युली आपला टाईम पुढचा वाढवतो. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी जर मला 2 तास लागणार असतील, तर मी इकडे 5 मिनिट दिल्यामुळे कदाचित ते 2 तासाचं काम माझं 1.5 तासांमध्येच होते. कारण मी त्यावेळेला कम्प्लिटली रिलॅक्स राहून ते काम करू शकते. माझ्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती काम करते. सो या गोष्टी तुम्ही करू शकता. देन त्याच्यानंतर आपल्या घरातल्या ज्या वस्तू असतात ना, कधी कधी खूप अस्ताव्यस्त पडलेलं असतं सगळं, किंवा आपली जी रूम आहे कशीही ठेवलेली असते, आणि मग त्याच्यामुळे पण कधी कधी एक कंटाळवाणा फील येतो. म्हणजे पहा की आज तुम्ही समजा आंघोळ करून कपडे घातले स्वच्छ, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही जर तेच तेच कपडे घातले तर तुमच्या मनावरती शरीरात एक मरगळ येते, एक थकवा जाणवतो. म्हणून तर आपण डेली कपडे चेंज करतो ना. सो तसंच तेच 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 समोर बघून कधी कधी आपल्याला इतकं म्हणजे बोर फील व्हायला लागलेलं असतं आणि ते आपल्याला जाणवत नाही. सो घरातल्या शक्य असणाऱ्या वस्तूंच्या जागा थोड्याशा बदला. थोडासा बदल झाला की आपल्याला रिलॅक्स फील होतं. म्हणजे जसं काही लोकांना घरात बसून फार त्रास व्हायला लागला तर मग डॉक्टर पण सल्ला देतात की थोडं बाहेर जा, बाहेर फिरा, निगेटिव्हिटी थोडीशी दूर होते, तुम्हाला थोडंसं फ्रेश फील होतं. आणि तो जो चेंज असतो तो आवश्यक असतो. म्हणून घरामध्ये पॉसिबल असेल रूममध्ये तर जागा थोड्याशा चेंज करा, तुम्हाला खूप रिलॅक्स फील व्हायला लागेल. आणि त्याच्यानंतर मेडिटेशन हा एक वे आहे. अगेन मेडिटेशन कशाला म्हणायचं, प्रत्येकाचा मेडिटेशनचा वे वेगळा असू शकतो. फक्त एका जागी बसलं आणि डोळे बंद केले म्हणजे मेडिटेशन नाही. काही लोक गाणी ऐकतात, तिथून मेडिटेशन होतं. काहींचा जो छंद आहे ती गोष्ट करतात, तिथून त्यांना मेडिटेशन झाल्यासारखं वाटतं. सो तुमचा मेडिटेशनचा वे कुठला आहे तो फाइंड आउट करा आणि या सगळ्या सिच्युएशनमधून, या निगेटिव्ह थॉट्समधून बाहेर निघा. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, निगेटिव्ह गोष्टी बोलणं, निगेटिव्ह लोकांसोबत बसणं, निगेटिव्ह गोष्टींवरती चर्चा करणं कम्प्लिटली टाळा. म्हणजे होतं काय की मी या सिच्युएशनमध्ये आहे की मला फार अस्वस्थ वाटते, मला काही सुचत नाही आहे. त्याच वेळेला अशा एक गोष्टी म्हणजे 4-5 गोष्टी आजूबाजूला अशा घडल्यात, घरातल्यांचं वागणं असेल, काही ना काही गोष्टी खटकत आहेत. आणि मग मला जी कोणी व्यक्ती भेटेल मी त्या व्यक्तीसोबत बसले की मी बोलताना फक्त निगेटिव्ह गोष्टी बोलते. यांनी असं केलं, त्यांनी माझ्याबद्दल असं म्हटलं, त्यांनी मला तसं का म्हटलं, माझ्या मनात तर असं काही नव्हतं, मी किती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, निस्वार्थी भावनेने हेल्प करत होते, पण त्या व्यक्तीने माझ्याबद्दल का असा विचार करावा. आणि आपण जस्ट निगेटिव्ह टॉक करत असतो. म्हणजे गृहिणींच्या बाबतीत तर हे खूप होतं की घरामध्ये काहीतरी कुरबुर झाली आहे ना, जेव्हा पण 2 बायका बसतील, माझ्या सासूने असंच केलं, माझी सासू अशीच, माझी जाऊ तशीच, याच्या व्यतिरिक्त चर्चाच नाही. आणि याच्यामुळे होतंय काय की ज्या निगेटिव्ह गोष्टींपासून तुम्हाला ॲक्च्युली दूर जायचं आहे, त्या निगेटिव्ह गोष्टींना तुम्ही खूप जास्त अट्रॅक्ट करताय. सो निगेटिव्ह टॉक कंपल्सरी टाळा. एखाद्या व्यक्तीशी बोलायचं, काहीतरी पॉझिटिव्ह जर सब्जेक्ट असेल तर बोला. इव्हन समोरची व्यक्ती जर बोलायला लागली काही निगेटिव्ह गोष्टी, प्लीज म्हणा की मला हे ऐकायचं नाही आत्ता, कारण तेच 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 ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये पण तेच सुरू आहे आणि आता मी तुझं पण ऐकून कुठे माझ्या डोक्यामध्ये जागाच नाही आहे त्या गोष्टींसाठी. आणि फार एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. एखाद्या माणसांच्या वागण्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो तुमच्या अपेक्षांमुळे होतोय, त्या माणसाच्या वागण्यामुळे होत नाही, ही गोष्ट स्वतःला सांगा. त्या माणसाचं प्रेमही त्याच्याकडेच राहू द्या आणि त्या माणसाचा रागही त्याच्याकडेच राहू द्या, त्याचा मानही त्याच्याकडे राहू द्या, अपमानही त्याच्याकडे राहू द्या. काहीही एक्सेप्ट करू नका. तुम्हाला एखाद्याने एखादी वस्तू दिली, ती वस्तू ॲक्च्युली तुम्हाला त्रास देणारी आहे, तुम्ही ती स्वीकारलीच नाही तर त्या माणसाला ती गुपचूप माघारी घेऊन जावी लागेल. सेम तसंच जर तुम्हाला ठराविक व्यक्तींमुळे जर त्रास होत असेल, ठराविक व्यक्तींचे विचार जर तुम्हाला त्रास देत असतील, तर त्या व्यक्तींना अशा कॅटेगरीमध्ये टाका की तुमचा रागही नको आहे, तुमचं प्रेमही नको आहे, तुमचा मानही नको आहे, तुमचा अपमानही नको आहे, सगळं तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. कारण हे लोक सिच्युएशननुसार बदलणारे असतात. आपल्या लाईफमध्ये आपण थोडं काही अचीव केलं की हे लोक आपल्या इतके जवळ येतात की आपण इमॅजिनही केलेलं नसतं. आणि जेव्हा आपला डाऊनफॉल ॲक्च्युली सुरू असतो त्यावेळेला हेच लोक असतात जे आपल्याला आणखी जास्त कसे आपण खाली गाडले जाऊ याच्यासाठी प्रयत्न करत असतात. सो दुनिया आपला आपला रंग बदलणार आहे, आपण आपल्या गोष्टींवरती ठाम राहायचा. ज्या ज्या गृहिणी आहेत, ज्या ज्या महिला आहेत, ज्या व्यक्ती इव्हन मेलसुद्धा जे अशा सिच्युएशनमधून आत्ता जात आहेत की नाही समजत आहे काय करावं, जे सांगितले हे 4-5 मार्ग आहेत हे फॉलो करून पहा. डेफिनेटली याचा फरक पडतो, कारण तो मला खूप जास्त पडलेला आहे. फ्रेश राहायला शिका. आपल्याला बऱ्याचदा ही पण एक सवय असते, म्हणजे मला तर खूप घाण सवय आहे ही, की कसंही राहायचं. आणि मग कधी कधी आपल्याला इतका थकवा आलेला असतो, आपण ऑलरेडी डोक्यामध्ये काहीतरी सुरू असतं आणि मग
या गोष्टी आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी येतच नाही, कारण आपण स्वतःच इतके मरगळलेले असतो. सो फ्रेश राहायला शिका, थोडंसं स्वतःसाठी काहीतरी करायला शिका, थोडंसं तयार, म्हणजे असं आपण बाहेर जाताना जसे तयार होतो ना, एखाद्या दिवशी जरी तुम्ही घरात जरी असाल तरी थोडेसे तसे फ्रेश राहा, तुम्हालाही छान वाटेल आणि मग ॲटोमॅटिकली आजूबाजूचं वातावरण तुमच्या पॉझिटिव्ह होत जाईल. अँड येस, मी या गोष्टी मानायला लागली आता की पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी या गोष्टी असतात, काम करतात, कारण त्या मी ॲक्च्युली फील करते सध्या. सो या सगळ्या गोष्टींवरती आत्ता जे मी तुम्हाला 4-5 मार्ग सांगितले ते फॉलो करून पहा, तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. इव्हन मला तर असं वाटतं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला 50% रिलॅक्स वाटायला लागला असेल, कारण ॲटलिस्ट आपल्याला काय वाटतंय, आपण ॲक्च्युली कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे हे कोणाला तरी समजते. ही भावनासुद्धा फार मोठी असते. सो तुमच्यापैकी जर कोणी असं असेल की त्या सिच्युएशनमधून आत्ता जाते आणि तुम्हाला असं वाटतं की येस मॅम, योग्य वेळेला तुमचा व्हिडिओ आला आहे, मला आत्ता असंच काहीतरी फील होत होतं, तर डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स फील होईल आणि पुढे सरकायला एक वाट मिळेल. जे हे राक्षस मी तुम्हाला घरामध्ये दाखवले, याच्यातला एक एक राक्षस मारायला तुम्ही सुरुवात कराल आणि तुमच्या घरावरती तुम्ही परत एकदा कब्जा मिळवाल आणि ते इतकं सुंदर बनवाल की कुठल्याही राक्षसाला या गेटच्या आतमध्येच एंट्री नाही मिळणार. सो ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर पण मला कमेंट करून सांगा. मला आशा आहे की हे सेशन तुमच्यासाठी युजफुल ठरलं असेल. जर तुमचा मानसिक ताण हा तुमच्या अभ्यासातला अडथळा असेल तर डेफिनेटली त्या मानसिक ताणतणावातून तुम्ही आता बाहेर पडाल आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात कराल. 145 डेज चॅलेंज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुरू आहे. ऑब्वियसली सगळे, म्हणजे ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट आता कंप्लीट होत आलेले आहेत. तिथे पण सायन्स राहिला होता, सायन्स सुरू केलं आहे आपण. आणि 100 डेज चॅलेंज, ॲक्च्युली ते 100 डेजसाठी होतं. आता एक्झामसाठी 85 डेज आहेत, बट स्टील तुम्हाला इनकम्प्लीट डेज मिळतात टार्गेट कंप्लीट करण्यासाठी. त्यासोबतच रिव्हिजनचा जो पिरियड असेल तर तिथे तुम्ही तुमचे इनकम्प्लीट टास्क कंप्लीट करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला 100 डेज चॅलेंजला ॲडमिशन घ्यायची इच्छा होती पण तुम्ही घेऊ नाही शकलात आणि जे मला वारंवार रिक्वेस्ट करतात, तर त्यांच्यासाठी ॲडमिशन्स ओपन आहेत. आपल्या ॲपवरती जा आणि तिथून तुम्ही ॲडमिशन जे आहे ते घेऊ शकतात. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी जे 2 प्रश्न विचारले त्यांची उत्तरं द्यायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.